नमस्कार, मी आपल्या सर्वांचे या सर्टिफिकेट कोर्समध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण आपल्या व्याख्यान क्रमांक 37 ला सुरुवात करणार आहोत. या व्याख्यानाचं शीर्षक आहे टेस्ट ऑफ रिलायबिलिटी, की ज्याला मराठीमध्ये आपण विश्वसनीयतेची कसोटी असं म्हणतो. त्यामध्ये प्रामुख्याने आज आपण क्रॉनबॅक अल्फा नावाची जी टेस्ट आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. आजच्या या व्याख्यान क्रमांक 37 ची जी काही उद्दिष्टे आहेत ती पुढील प्रमाणे. या व्याख्यानाचं पहिलं उद्दिष्ट आहे क्रॉनबॅक अल्फा या विश्वसनीयतेच्या कसोटीशी आपल्या सर्वांचा परिचय करून देणे. या व्याख्यानाचं दुसरं उद्दिष्ट आहे क्रॉनबॅक अल्फा या विश्वसनीयतेची कसोटी प्राप्त करण्यासाठीची MS एक्सेल आणि SPSS मधील प्रक्रिया समजावून घेणे. आणि या व्याख्यानाचं तिसरं उद्दिष्ट आहे की ज्या काही प्राप्त निष्पत्ती असणार आहेत त्यांचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा द्यायचा, याही सर्व गोष्टी आपल्याला समजावून घ्यायचं आहे. चला तर मग आजच्या या व्याख्यानाची सुरुवात आपण प्रस्तावनेने करूया. आपल्याजवळ जेव्हा आधार सामुग्री असते तेव्हा त्या आधार सामुग्रीचं विश्लेषण करण्याआधी आपण सर्वांनी विश्वसनीयतेची कसोटी तपासून घेणे आवश्यक असते. आता ही विश्वसनीयतेची कसोटी तपासणे का आवश्यक असते, तर ही विश्वसनीयतेची कसोटी आपल्याजवळ जी काही प्रश्नावली आहे आणि त्या प्रश्नावलीमध्ये आपण जे काही प्रश्न विचारत आहोत ती प्रश्न आपल्याला विश्वसनीय निष्पत्तींना प्राप्त करून देणारे आहेत किंवा नाही याची चाचपणी करून देत असतात. आणि अशा या विश्वसनीयतेची कसोटी तपासण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये टेस्ट रिटेस्ट, इंटररेटर, पॅरलल फॉर्म्स, इंटरनल कन्सिस्टन्सी इत्यादींचा समावेश होतो. या वेगवेगळ्या प्रकारांपैकी क्रॉनबॅक अल्फा फॉर इंटरनल कन्सिस्टन्सी हा जो प्रकार आहे हा सर्वदूर वापरण्यात येणारा आणि प्रसिद्ध असणारा असा एक प्रकार आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण याच क्रॉनबॅक अल्फा विषयीची माहिती घेणार आहोत. क्रॉनबॅक अल्फा रिलायबिलिटी टेस्ट ही नेमकं काय करते, तर क्रॉनबॅक अल्फा रिलायबिलिटी टेस्ट ही आधार सामुग्रीमधील आंतरिक सुसंगतीचा तपास घेते, की ज्याला आपण इंटरनल कन्सिस्टन्सी असं म्हणतो. ही क्रॉनबॅक अल्फा परफॉर्म करण्यासाठीची पूर्व अट काय, तर आपल्या आधार सामुग्रीमध्ये एखादा तरी अप्रकट चल असला पाहिजे, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये लेटेंट व्हेरिएबल म्हणतो. आणि या अप्रकट चलाचे मोजमाप करणाऱ्या वेगवेगळ्या बाबींचे किंवा प्रश्नांचे प्रतिसाद आपल्या आधार सामुग्रीमध्ये असले पाहिजे. आता या सर्वांचा अर्थ काय, त्यासाठी आपण सगळ्यात आधी लेटेंट व्हेरिएबल म्हणजे काय किंवा अप्रकट चल म्हणजे काय त्याचा अर्थ समजावून घेऊया. तर लेटेंट व्हेरिएबल म्हणजे जेव्हा एखाद्या चलाचे प्रत्यक्ष मोजमाप करता येत नाही तेव्हा अशा चलांना आपण अप्रकट चल म्हणतो. आणि याचं उदाहरण म्हटलं तर समाधानाची पातळी किंवा आपण किती आनंदी झालात एखाद्या गोष्टीला घेऊन किंवा ओपननेस, खुलेपणा कितपत आहे. ठीक आहे, याला वेगळ्या पद्धतीने समजावून घ्यायचं असेल तर जर मी एखाद्या व्यक्तीला प्रश्न केला की तुमचं वय काय आहे, तर तो विशिष्ट अशा वर्षांमध्ये, दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये आपलं वय तो व्यक्त करू शकतो. उंची विचारली तर आपण सेंटीमीटरमध्ये काढू शकतो. उत्पन्न विचारलं आपण रुपयामध्ये आपण त्या पद्धतीनं तो प्रतिसाद नोंदवू शकतो. परंतु आपण समजा मी जर प्रश्न विचारला की एक विशिष्ट असं लेक्चर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला किती समाधान प्राप्त झालं, तर ह्याचं मोजमाप आपल्याला प्रत्यक्षरित्या नाही करता येत. तर आपल्याला हे सॅटिस्फॅक्शन लेवल मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 3-4 प्रश्न विचारावे लागतात, की जे प्रश्न आपल्याला त्या समाधान पातळीविषयी काही ना काही माहिती देतात, की ज्या आधारावरती आपल्याला पुढे जाऊन निष्कर्ष काही काढता येऊ शकत असतात. अशा चलांना आपण अप्रकट चल म्हणतो, लेटेंट व्हेरिएबल म्हणतो. जेव्हा आपल्या प्रश्नावलीमध्ये आपण अशा लेटेंट व्हेरिएबलला अनुसरून काही प्रश्न विचारत असतो तेव्हा आपण क्रॉनबॅक अल्फाचा वापर करू शकतो. मग जर एखादं चल आहे की जे अप्रकट आहे आणि अशा अप्रकट चलाची माहिती आपल्याला प्राप्त करायची तर ती आपण कशी करतो, तर अप्रकट चलाची माहिती प्राप्त करण्यासाठी आपण विशिष्ट अशा मापनी तंत्राचा वापर करतो. आता हे सॅटिस्फॅक्शन लेवलची माहिती प्राप्त करायची तर आपण कोणतं टेक्निक वापरणार, तर आपण एक असं तंत्र वापरणार की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतील आणि ते सर्व प्रश्न एक प्रकारे त्या अप्रकट चलाचे मापन करत असतात. याचं एक आपण उदाहरण सुद्धा बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला
अगदी लक्षात येईल की आपण अप्रकट चलांविषयीची माहिती कशा पद्धतीने संकलित करत असतो. आता हे मापन करत असताना आपण काय करतो, त्या चलाला अनुसरून आपण वेगवेगळी प्रश्न विचारतो आणि ही जी काही वेगवेगळी प्रश्न आहेत हे आपल्याला त्या अप्रकट चलाविषयीच माहिती देत असतात, प्रतिसाद देत असतात. आता हे नेमकं कशा पद्धतीनं काम करतं हे समजण्यासाठी म्हणून आपण आणखीन पुढे जाऊया. जेव्हा केव्हा आपण क्रॉनबॅक अल्फा नावाची टेस्ट वापरतो तर त्याचं जे काही मूल्य आहे ना, ते मूल्य जितकं 1च्या जवळ जाईल म्हणजे 0.9 पेक्षा ते मूल्य जेवढं जास्त निघालं तर आपण असं म्हणू शकतो की क्रॉनबॅक अल्फाची जी काही रिलायबिलिटी टेस्ट आहे, जी की विश्वसनीयता आहे त्या डेटाची, त्या आधार सामग्रीची, ती एक्सलेंट आहे. जर या टेस्टचं व्हॅल्यू, या क्रॉनबॅक अल्फाचं जे काही मूल्य आहे हे आपल्याला 0.8 पेक्षा जर जास्त असेल परंतु 0.9 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो की जी की विश्वसनीयतेची पातळी आहे ती गुड आहे, चांगली आहे. 0.7 ते 0.8च्या दरम्यान असेल तर ती ऍक्सेप्टेबल आहे. ऍक्सेप्टेबल म्हणजे स्वीकार आहे, ठीक आहे. परंतु जर ती क्रॉनबॅक अल्फा ही 0.6 पेक्षा मोठी आहे परंतु 0.7 पेक्षा कमी आहे तर तिथं मात्र प्रश्नचिन्ह येतो की खरोखरच तुम्ही जे विचारत असलेले प्रश्न आहेत ते आपल्याला विश्वसनीय निष्पत्ती देत आहेत किंवा नाही याच्यावर शंका उपस्थित केली जाते. जर क्रॉनबॅक अल्फा 0.5 पेक्षा जास्त परंतु 0.6 पेक्षा कमी आहे तेव्हा तुमची विश्वसनीयता ही फार कमकुवत समजली जाते, कमी प्रतीची समजली जाते. आणि जर क्रॉनबॅक अल्फा 0.5 पेक्षा कमी असेल तर तुमची विश्वसनीयताच नाहीये किंवा जी काही निष्पत्ती तुम्ही काढत आहात त्याच्यावरती कसलाच विश्वास आपल्याला ठेवता नाही येत. या पद्धतीनं हे इंटरप्रिटेशन केलं जातं. एकंदरीतच सहसा जेव्हा केव्हा आपण क्रॉनबॅक अल्फा नावाची जी काही टेस्ट आपण आपल्या आधार सामग्रीवरती वापरतो तेव्हा अपेक्षित हे आहे की तुमचं क्रॉनबॅक अल्फाचं मूल्य हे 0.7 पेक्षा जास्त असावं, 0.7 पेक्षा ते कमी असू नये. तरच आपण असं म्हणू शकतो की आपली जी काही आधार सामग्री आहे ती विश्वसनीय, आपण जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते रिलायबल आहेत, ते विश्वसनीय आहेत. आता एक उदाहरणाच्या सहाय्याने आपण पाहूया की क्रॉनबॅक अल्फा मध्ये किंवा क्रॉनबॅक अल्फाचं जे काही आपण टेस्ट करतो ते कोणत्या विशिष्ट अशा लेटेंट व्हेरिएबल्स वरती करत असतो आणि जे काही मूल्य आपल्याला प्राप्त होईल त्याचं वाचन कसं करायचं, त्यांना अर्थ कसा द्यायचा. समजा आपण एका विशिष्ट अशा लेक्चर किंवा समजा आपल्या या सर्टिफिकेट कोर्सला अनुसरून आपल्याला इफिकसी मोजायची म्हणजे याची जी क्षमता आहे, कार्यक्षमता आहे आपल्या या कोर्सची, ठीक आहे ना, ती मोजायची. मग ती मोजत असताना आपण काय केलं की हा इफिकसी नावाचा हा जो शब्द आहे, इफिकसी ऑफ अ लेक्चर, हा आपला लेटंट व्हेरिएबल आहे. हा अप्रकट होणारा एक प्रकारचा चल आहे. त्याची कार्यक्षमता काय, त्या कोर्सची गुणवत्ता काय, या अनुषंगाने आपण हा प्रश्न विचारलाय. हा व्हेरिएबल आपण निवडलाय. आता या व्हेरिएबलला अनुसरून इफिकसी ऑफ कोर्सला अनुसरून आपण वेगवेगळे 4 प्रश्न विचारलेले. यातील पहिला प्रश्न आहे कंटेंट डिलिव्हरीला अनुसरून तुम्ही तुमचं ओपिनियन काय की जे काही कंटेंट आहे त्याची डिलिव्हरी जी काही आहे ती खूप चांगली, एक्स्ट्रीमली गुड आहे का समाधानकारक आहे का चांगली नाही आहे का फारच वाईट आहे, असे वेगवेगळे 5 ऑप्शन्स आपण दिलेत. यांना आपण लिकर्ट स्केल असंही म्हणतो. पहिला प्रश्न काय, इफिकसी ऑफ कोर्सला अनुसरून कंटेंट डिलिव्हरी कशी आहे. दुसरा प्रश्न काय की डाऊट क्लॅरिफिकेशन कसं आहे, जर कोणाला काही शंका असतील तर त्याचं निरसन कशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे. पुन्हा प्रत्येक एका प्रतिसादकाचं जे काही रिस्पॉन्स असेल तो आपल्याला प्राप्त होईल. इव्हॅल्युएशन मेथड, तुमचं मूल्यमापन कसं केलं जातं, पुन्हा हे 5 पैकी कोणतंही एक ऑप्शन आपण निवडू शकतो. आणि सगळ्यात शेवटी युअर अंडरस्टँडिंग ऑफ द कंटेंट, हा कोर्स किती समजला याही अनुषंगानं एक प्रश्न आहे. हे 4ही प्रश्न आपल्याला कशाकडे लीड करतात, इफिकसी ऑफ द कोर्स, ठीक आहे, त्या कोर्सची जी काही कार्यक्षमता किंवा जी काही गुणवत्ता आहे, ठीक आहे ना, तर त्याला ती आपल्याला लीड करते. आता ही जी काही 4 प्रश्न आहेत ही आपण वेगवेगळ्या रिस्पॉन्डंट्सना विचारली आणि आपण डेटा कलेक्ट केला.
तर त्या डेटा कलेक्ट केल्यानंतर त्याच्यावरती आपण क्रॉनबॅक अल्फा परफॉर्म करू शकतो. आता जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे तो या ठिकाणी आपण मांडलाय. हा क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 आणि हे वेगवेगळे रिस्पॉन्सेस आहेत. हे काय तर हे कोड आहेत 1, 2, 3, 4. हे कोड कसे दिलेले आहेत मित्रांनो आपण कोडिंग मध्ये आपण अभ्यासलेले आहे. हे कोड एक हा कोड आपण एक्स्ट्रीमली गुडला दिलेला आहे, 2 हा कोड गुडला, 3 हा कोड सॅटिस्फॅक्टरी, 4 हा पुअरला आणि 5 हा एक्स्ट्रीमली पुअरला. आता प्रत्येक रिस्पॉन्डंट या वेगवेगळ्या प्रश्नांना जे काही प्रतिसाद दिलेले आहेत त्याची नोंद आपण या ठिकाणी घेतलेली आहे. ही नोंद घेतल्यानंतर आता आपल्याला क्रॉनबॅक अल्फा परफॉर्म करायचा आहे. तो कसा करायचा? तो करण्यासाठी आपण पुन्हा या आपल्या वर्कशीट मध्ये गेलेले आहोत आणि या वर्कशीट मध्ये गेल्यानंतर आता आपण काय करणार, डेटावरती क्लिक करणार आहोत. डेटावरती क्लिक करून आपण इथे डेटा अनालिसिस वरती जाऊ, याला क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर जो एक नवीन पॉपअप विंडो येतो त्या पॉपअप विंडो मध्ये इथे ANOVA 2 फॅक्टर विदाउट रेप्लिकेशन याची निवड आपल्याला करायची. काळजीपूर्वक पहा, आपल्याला ANOVA 2 फॅक्टर विथ रेप्लिकेशनला नाही जायचं आहे. आपल्याला ज्या ऑप्शनला क्लिक करायचं ते आहे ANOVA 2 फॅक्टर विदाउट रेप्लिकेशन आणि मग आपण ओके वरती क्लिक करूया. माऊसच्या साहाय्याने आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं इनपुट रेंज विचारली जाते. इनपुट रेंज साठी आपण हा संपूर्ण डेटा सिलेक्ट करणार आहोत. 4च्या 4 जे काही हे आपले जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठीचा हा डेटा आपण सिलेक्ट केला. हा डेटा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. लेबलला आपण क्लिक नाही केलं कारण आपण केवळ आकडेवारी सिलेक्ट केलेली आहे. जर आपण हे लेबल सुद्धा घेतले असते तर आपण इथं लेबलला टिक केलं असतं. नाव हा डेटा सिलेक्ट केला आहे. आपण आउटपुट रेंज पण ठरवली, त्यालाही क्लिक केलं. आता आपण ओके वरती प्रेस करूया. ओके वरती प्रेस केल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट MS Excel मध्ये प्राप्त होतो. यातील हा पहिला जो टेबल आहे याच्यावरती आपण काम नाही करणार आहोत. आपल्याला स्क्रॉल डाऊन करावं लागेल, आपल्याला खाली जावं लागेल. आपण जेव्हा सगळ्यात शेवटच्या टेबलला जाऊ तेव्हा आपल्याला इथे एक ANOVA नावाचा टेबल प्राप्त झालेला दिसतो. आता या ANOVA नावाच्या टेबल मध्ये आपल्याला क्रॉनबॅक अल्फा कुठेच दिलेला नाहीये. या ANOVA टेबलच्या आधारे आपण क्रॉनबॅक अल्फा एका फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण कम्प्यूट करणार आहोत. तो कसा प्राप्त करायचा? तर क्रॉनबॅक अल्फा साठीचं जे सूत्र आहे ते आहे 1 मायनस मीन स्क्वेअर एरर. आता मीन स्क्वेअर एरर कुठे आहे? तर मीन स्क्वेअर एरर जो आहे इथं तुमचा मीन स्क्वेअर एरर या ठिकाणी आहे, तो म्हणजे ही संख्या भागिले मीन स्क्वेअर रोज. या ठिकाणी रोज आहे, हा मीन स्क्वेअर आहे, ही संख्या. ठीक आहे. तर या दोन संख्यांचा भागाकार आणि त्याच्या आधी आपल्याला 1 वजा या दोन संख्यांचा भागाकार केल्यानंतर आपल्याला क्रॉनबॅक अल्फा प्राप्त होणार आहे. त्यासाठी म्हणून आपण ते सूत्र एका स्वतंत्र सेलमध्ये वापरणार आहोत. यासाठी आपण इक्वल टू चं साइन या ठिकाणी दिलंय. एक ही संख्या आपण या ठिकाणी ठेवली, वजाचं चिन्ह दिलं, कंसामध्ये I66 I कॉलम मधील जो काही 66 नावाचं रोला जी कोणती संख्या आहे ती संख्या आपल्याला मीन स्क्वेअर एरर दर्शविते. बरोबर आहे. सो आय जस्ट सिम्पली क्लिक ऑन दिस सेल. त्याच्यानंतर डिवायडेड बायचं मी साइन देणार आणि मीन स्क्वेअर रो मीन्स I कॉलम मधील दिस इज 64. सो I64 ला मी क्लिक करणार. तो क्लिक केल्यानंतर ती संख्या ऑटोमॅटिक तिथं कन्सिडर केली जाईल आणि या सूत्राच्या आधारे जेव्हा मी पुढे जाऊन एंटर बटन प्रेस करेल तर माझा क्रॉनबॅक अल्फा मिळतो मला 0.90 आणि 0.90 म्हणजे काय की हा डेटा रिलायबल आहे, रिलायबिलिटी हाय आहे, खूप जास्त आहे, एक्सलेंट आहे. आणि हे आपण टेबलमध्ये पाहिलेलं होतं की कोणती संख्या क्रॉनबॅक अल्फा काय आल्यानंतर रिलायबिलिटी किती आहे हे आपण कसं ठरवतो हे आपण एका टेबलमध्ये पाहिलं. इथे आपली जी की क्रॉनबॅक अल्फा आहे हा या ठिकाणी 0.9 पेक्षा जास्त आहे, त्यामुळं इंटरनल कन्सिस्टन्सी एक्सलंट आहे, आपली रिलायबिलिटी ही एक्सलंट आहे. आता हीच रिलायबिलिटी आपण SPSS मध्ये कशी काढतो त्यासाठी आपण SPSS मध्ये जाऊया. SPSS मध्ये सगळ्यात आधी आपण आपला जो काही डेटा आहे त्याला इम्पोर्ट करूया. तो डेटा इम्पोर्ट करण्यासाठी आपण
फाईलला जाऊ, ओपनला जाऊया, नंतर डेटावरती क्लिक करूया, ज्या ठिकाणी आपली फाईल लोकेट आहे त्या फाईलला सिलेक्ट करूया, परत आपण ओपनवरती क्लिक करूया, क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण इथं ओके वरती क्लिक करूया, आपला डेटा आपल्या या SPSS मध्ये इम्पोर्ट झालेला आहे. नंतर व्हॉट वुड बी द फर्स्ट स्टेप, आता पहिलं पाऊल काय असेल, व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जायचं आहे आणि व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन आपल्याला या सर्व जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपल्याला रिडिफाईन करावं लागेल. जिथे जिथे आवश्यक कोड आहेत, जिथं जिथं संकेतांक आपल्याला देणं आवश्यक आहे ते संकेतांक आपण देऊया. हे चारही प्रश्नांमध्ये लिकर्ट स्केल असल्यामुळे आपल्याला चारही प्रश्नांना या व्हॅल्यूज मध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागेल, कोड द्यावे लागतील. सगळ्यात आधी तर आपण हे लेबल्स सर्व लिहिले. आता या इथे व्हॅल्यूज मध्ये जाऊन आपण ते जे की 5 त्यांना प्रतिसाद आपण विचारलेले आहेत ते या ठिकाणी आपण टाईप केले, कोडिंग केली, ओके दाबलं आणि हीच गोष्ट आपण बाकी सर्व प्रश्नांसाठी कॉपी पेस्ट केली किंवा आपण कोडिंग केली प्रत्येक त्या प्रश्नाला जाऊन. एकंदरीत हे सर्व व्हेरिएबल्सला अनुसरून या सर्व प्रश्नांना अनुसरून कोडिंग केल्यानंतर आपण परत आपल्या डेटा व्ह्यू मध्ये जाऊया आणि मग आता आपला हा जो काही डेटा आहे याच्यावरती आपल्याला रिलायबिलिटी टेस्ट करता येऊ शकते. मग ती कशी करायची, ती करण्यासाठी आपण अनालाइज मध्ये जाऊया. अनालाइज मध्ये जाऊन इथे स्केल नावाचा जो प्रकार आहे, या स्केल नावाच्या ऑप्शन मध्ये रिलायबिलिटी अनालिसिस म्हणून जे आहे त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. रिलायबिलिटी अनालिसिस वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पॉपअप विंडो येतो आणि त्या पॉपअप विंडो मध्ये डाव्या बाजूला सर्व व्हेरिएबल्स येतात आणि उजव्या बाजूला आयटम्स नावाचा एक बॉक्स येतो. आपल्याला या सर्व प्रश्नांना, या सर्व चारीच्या चारी जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांना सिलेक्ट करून आपण या आयटम्स मध्ये टाकणार आहोत. ते टाकल्यानंतर आपल्याला या जे की मॉडेल आहे याला जर आपण क्लिक केलं मित्रांनो तर इथं वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतील. याच्यापैकी आपल्याला अल्फा काढायचा आहे, क्रॉनबॅक अल्फा आपल्याला प्राप्त करायचा आहे. त्यामुळे आपण अल्फा वरती क्लिक करणार आहोत. अल्फा वरती क्लिक केल्यानंतर आपण इथे स्टॅटिस्टिक्स नावाचं जे ऑप्शन आहे उजव्या बाजूला त्याला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स इथं प्राप्त होतील. याच्यातल्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला हव्यात नाही हव्यात त्याला आपण सिलेक्ट करू शकतो, डिसिलेक्ट करू शकतो. समजा मी इथं स्केल इफ आयटम डिलीटेड याला जर सिलेक्ट केलं तर त्याचं एक वेगळं अजून महत्व आहे. ते काय महत्व आहे ते आपण आपला रिझल्ट प्राप्त झाल्यानंतर सांगणार आहोत. स्केल इफ आयटम्स डिलीटेडला मी सिलेक्ट केलेलं आहे. मी आता कंटिन्यूला प्रेस करतो आणि मग इथे आपण जे की ओके आहे त्याच्यावरती आपण क्लिक करूया. ओकेला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले रिझल्ट्स या ठिकाणी प्राप्त होतात. या रिझल्ट्स मध्ये सगळ्यात शेवटी जे काही आहे मध्यभागात जे आहे रिलायबिलिटी स्टॅटिस्टिक्स ती आपल्याला इथं दिसते. ती किती आहे, क्रॉनबॅक अल्फा ती आहे 0.904. 0.904 याचाच अर्थ की आपली रिलायबिलिटी ही एक्सलेंट आहे. आता क्रॉनबॅक अल्फा इफ आयटम डिलीटेड हा जो भाग आहे हा एक महत्वाचा भाग आहे. आता याचा अर्थ काय, याचा अर्थ हा आहे की आपण 4 प्रश्न विचारले होते. त्यातील पहिला प्रश्न होता कंटेंट डिलिव्हरी कशी आहे, प्रश्न 2 होता डाऊट क्लेरिफिकेशन कसं आहे, प्रश्न 3 होता इव्हॅल्युएशन मेथड काय आणि चौथा प्रश्न होता की अंडरस्टँडिंग ऑफ द कंटेंट. समजा हे 4 प्रश्न आहेत आणि या चारही प्रश्नांना अनुसरून आपले रिस्पॉन्सेस आहेत आणि हे सर्व रिस्पॉन्सेस हे एकाच लेटंट व्हेरिएबल कडे जातात आणि तो लेटंट व्हेरिएबल आहे इफिकसी ऑफ द कोर्स. ठीक आहे ना, इफिकसी प्रभावशीलता, कार्यक्षमता. आपण काही एखादा असं एक व्हेरिएबल घेतलं की जे लेटंट व्हेरिएबल. ठीक आहे. आता जर हा कंटेंट डिलिव्हरीचा प्रश्न मी वजा केला, समजा हा मी प्रश्नच मिटवला किंवा ही आकडेवारीच मी गृहीत नाही पकडली किंवा मी ही आकडेवारीच बाजूला केली, तर या उरलेल्या 3 चलांना घेऊन आपला क्रॉनबॅक अल्फा किती निघेल, 0.84. आणि हा 0.84 हा 0.90 पेक्षा कमी आहे. त्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 1 हा रिमूव्ह नाही करणार किंवा ही आकडेवारी आपण वजा करणार नाही. आपल्याला या क्रॉनबॅक अल्फा मध्ये, क्रॉनबॅक अल्फा इफ आयटम डिलीटेड मध्ये एक अशा संख्येचा शोध घ्यायचा आहे की जी संख्या या क्रॉनबॅक अल्फा पेक्षा जास्त असेल. म्हणजेच काय,
तर या 0.904 पेक्षा एखादी मोठी संख्या आहे का? तर ती संख्या या ठिकाणी आहे 0.938. आता ही संख्या काय सांगते? ही संख्या आपल्याला हे सांगते की हा जो डाऊट क्लॅरिफिकेशनचा प्रश्न आहे किंवा ही जी काही आकडेवारी आहे ती जर आपण रिमूव्ह केली, म्हणजे आपल्याकडे या 3 प्रश्नांना अनुसरून आपल्याकडे आकडेवारी आहे, यातील हा दुसरा प्रश्न मधली आकडेवारी जर मी काढून टाकली आणि केवळ या 3 वेगवेगळ्या प्रश्नांचे जे काही प्रतिसाद आहेत त्यांना घेऊन जर मी इफिकसी मोजली, इफिकसी विषयी जर मी एखादं काही भाष्य केलं तर ते जास्त रिलायबल राहील, कारण हे 0.938 इज ग्रेटर दॅन 0.90. प्रत्यक्षात या दोघांमध्ये तितकासा फरक नाही, कारण हे पण हायली रिलायबल आहे, एक्सलेंट आहे, हे पण एक्सलेंट आहे. त्यामुळे सहसा आपण हा क्वेश्चन 2 रिमूव्ह नाही करणार आहोत. पण समजा यदा कदाचित असं झालं की इथे जी संख्या आहे ती 0.70 आहे आणि इथं 0.93 आहे, त्या केसमध्ये जर मी हा एकमेव व्हेरिएबल वजा केला तर आपल्या या आकडेवारीची किंवा या आधार सामुग्रीची रिलायबिलिटी खूप जास्त होऊन जाते, एक्सलेंट होऊन जाते. इन दॅट केस वी कॅन रिमूव्ह. तशा प्रकारच्या या अशी सिच्युएशन आली तर मग आपण रिमूव्ह करायला काही हरकत नाही. दुसऱ्या बाजूने बोलायचं झालं तर समजा मी हा इव्हॅल्युएशन मेथड हा वजा केला, ही डेटा काढून टाकला, तर क्रॉनबॅक अल्फा कमी होतोय, त्यामुळे याला काढून टाकण्याचं काहीच कारण नाहीये. एक्सेप्ट डाऊट क्लॅरिफिकेशन या तिघांमध्येही क्रॉनबॅक अल्फा कमी होतो. याचा अर्थ हे तीनही प्रश्न कोणकोणते? कंटेंट डिलिव्हरी, इव्हॅल्युएशन आणि अंडरस्टँडिंग ऑफ कंटेंट, हे तीनही प्रश्न हे आपल्या इफिकसीला जास्त प्रभावीपणे मोजत आहेत, विश्वसनीयता जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे यांना रिमूव्ह करून उपयोगाचं नाहीये, कारण यांना रिमूव्ह केलं तर आपला क्रॉनबॅक अल्फा कमी होतो. ओव्हरऑल सिंपल टर्म्स मध्ये आपण जेव्हा क्रॉनबॅक अल्फा काढतो आणि त्याचं मूल्य हे 0.70 पेक्षा जास्त असेल तर आपली आधार सामुग्री रिलायबल आहे, इतकाच याचा अर्थ आपण काढत आहोत. हा जितका जास्त असेल तितकं चांगलं समजलं जातं. तर एकंदरीतच आपण जर MS एक्सेलचं आउटपुट बघितलं आणि SPSSचं जर आउटपुट बघितलं तर दे आर सेम, देर इज नो चेंज. MS एक्सेल मध्ये आपण या सूत्राचा वापर करून थोडंसं काही गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला क्रॉनबॅक अल्फा MS एक्सेल मध्ये काढावा लागतो. SPSS मध्ये सोपी पद्धती आहे, फक्त तुम्हाला काही विशिष्ट ठिकाणी जाऊन प्रोसिजर फॉलो करून क्लिक करावं लागतं, आपल्याला क्रॉनबॅक अल्फा प्राप्त होतो. याचा अर्थ इतकाच आहे की आपली जी काही आधार सामुग्री आहे whether it is highly reliable or not. ठीक आहे, तर एकंदरीत मला आशा आहे की आजच्या या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांना रिलायबिलिटी टेस्ट, प्रामुख्याने क्रॉनबॅक अल्फा कशा पद्धतीने आपण प्राप्त करतो हे आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल आणि आपल्या संशोधन कार्यामध्ये आपण सर्वजण या क्रॉनबॅक अल्फाचा वापर कराल अशी मी आशा बाळगतो. आणि या व्याख्यानापुरता आपण याच ठिकाणी थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. धन्यवाद.